सर्वदे वाटत चॅनल. तर कशात तुम्ही सगळे? तर फायनली आपला ब्लॉग आलेला आहे. म्हणजे तुम्ही गेला ब्लॉग बघितलं असेल, आपली नवीन सायकल आलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी दाखवलेलं फक्त अनबॉक्सिंग केली. रिव्ह्यू आज करणार आहे, कशी आहे सायकल, मस्त आहे, काय फीचर आहे, तर ते दाखवणार आहे. तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया. सायकल इकडे आहे. 26 इंचची सायकल आहे, 2016. आणि कॅम्बिओ सायकल आहे, कॅम्बिओची सायकल आहे 10वर. तर बघू शकतात अशी काय सायकल एकदम मस्त. कलर इथं येल्लो आणि लाईट डार्क ग्रीन सारखं आहे. तर बघू शकतात ही 24 स्पीडची सायकल आहे. आणि शॅन्स पण इकडे आहे. बघू शकतात सायकलचा लुक एकदम मस्त आहे. कलरची क्वालिटी एकदम मस्त आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये नसेल दिसत, पण जे खरंमध्ये बघितलं ना तर एकदम म्हणजे फ्रेम आहे ना एकदम मस्त आहे. ॲल्युमिनियम बघू शकतात, ॲल्युमिनियमची फ्रेम आहे त्याच्यात. तर बघू शकतात हे पण एकदम वेल्डिंगचे मार्क्स आहे ना, ते एकदम म्हणजे दिसत नाहीत. आणि बघू शकतात पूर्ण इथं कॅम्बिओ लिहिलं आहे. इथं बॉटल होल्डर दिलं आहे, पण इथं होल्डर जे बॉटल होल्डर असतं ते दिलं नाही आहे, ह्याच्यामध्ये येत नाही सायकल बरोबर. त्यानंतर इंटरनल केबलिंग आहे. बघू शकता तिथून 2 वायर जातात आणि इकडे एक वायर आहे. त्यानंतर आपण सीट बघितली, ती सीट पण ठीक आहे, म्हणजे थोडं बसल्यानंतर दुखतं पण ठीकठाक आहे सीट. त्यानंतर पाठी रिफ्लेक्टर आहे, पुढे पण रिफ्लेक्टर दिलेले आहे. त्याच्यानंतर आपण पुढे पहिला आलो तर बघू शकतात फ्रेंड्स, पुढे बघू शकतात ही मी लाईट लावलेली आहे, पहिल्याची होती ती. आणि इथं शिमानूचे ओरिजिनल शिफ्टर आहेत. बघू शकतात हे इथं 8 स्पीडचे आहेत आणि हे 3 स्पीडची गिअर शिफ्टर आहेत. बघू शकतात इथं 1 2 3 सगळे नंबर लिहिले आहेत. हे 8 स्पीडचे आणि इथं पुढे 3 स्पीडचे शिफ्टर आहेत. बघू शकतात. नंतर ओरिजिनल शिमानूचे ते ग्रिप्स बघू शकतात, एकदम मस्त क्वालिटीचे ग्रिप्स आहे. हँडल बार पण कसे आहे बघू शकतात. स्टेम पण बघू शकतात, पेंटची क्वालिटी बघू शकतात, एकदम भारी आहे. तर फ्रेंड्स इथं टायर बघायला गेलो तर 26 इंचेसचा टायर आहे, 2060 आहे. त्यानंतर आपल्याला रिफ्लेक्टर भेटते टायरचे. नंतर कॅम्बिओची ब्रँडिंग लिहिली आहे. बघू शकतात टायर पण एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. त्याच्यानंतर इथं सस्पेन्शन बघायला गेलो तर झूम मसेराचा सस्पेन्शन भेटतो आपल्याला. इथं सगळं दिलं आहे, बघू शकतात झूम मसेरा. त्यानंतर इथं हे लॉकआउटवाला सस्पेन्शन आहे. बघू शकतात हे आता लॉक नाही आहे, आता ह्या साईडला फिरवलं तर हे लॉक होतं आणि इथं अनलॉक होतं. तर हे सस्पेन्शन खूप स्मूथ आहे, तुम्हाला नंतर दाखवेनच. आणि टायर पण मस्त आहे, ह्याच्यावर माडगाड नाही भेटत आपल्याला. तर ते फक्त एक असं ते वाटलं माडगाड नाही भेटत, म्हणजे फ्रेंड्स ह्याच्याबरोबर माडगाड द्यायला पाहिजे. आणि लॉक तर कुठल्या सायकलमध्ये भेटतं, कुठल्या ह्याच्यात नाही भेटत. पण बेल पण भेटते, पण बेल पण नाही दिली, म्हणजे आपल्याला काहीच नाही भेटलं. फक्त जेवढं सायकल बरोबर पाहिजे तेच दिले, ते पण पाहिजे पण ते दिलं नाही. बघू शकतात. त्याच्यानंतर पुढं आहे डिस्क ब्रेक. बघू शकतात डिस्क ब्रेक आहे इथं. डिझाईन डिस्क ब्रेकची रोटर आहे ना, तो खूप मस्त डिझाईनवाला रोटर आहे. हब बघू शकतात, हबचा साऊंड पण तुम्हाला दाखवेन मी नंतर. इथं बघू शकतात झूम लिहिलं आहे, झूम मसेरा. आणि सस्पेन्शन पण चाललं आहे. नंतर फ्रेमची क्वालिटी एकदम मस्त आहे. त्याच्यानंतर इथं आपण खाली आलो तर इथं प्रोव्हीलचं क्रँकसेट भेटतं आपल्याला. बघू शकतो क्रँकसेट आहे. त्याच्यानंतर शिमानू टर्नीचं पुढे आहे. त्यानंतर पाठी बघायला गेलो तर इथं आहे आपल्याला कॅसेट भेटतं, फ्रीव्हील नाही, 8 स्पीडचं कॅसेट आहे. बघू शकतात CSHG 208 बघू शकता, ते कॅसेटचं नाव आहे. शिमानूचं ओरिजिनल कॅसेट आहे. त्यानंतर पाठी बघायला गेलो तर शिमानू एल्टस आहे. बघू शकतात शिमानू एल्टस. आणि फ्रेमची क्वालिटी एकदम मस्त आहे. आणि इथं बघू शकतात ब्रँडिंग सायकलचा मॉडेल नेम लिहिलं आहे. आणि हे बघू शकतात इथं एक लेअर असं, म्हणजे काय ह्याला म्हणतात काय माहीत नाही, पण हे प्रोटेक्ट करतं फ्रेमला. म्हणजे अशी सायकल उडली आणि चैन इथं लागली ना तर ह्याच्यावर बघू शकता असं होणार. म्हणजे जे असं ह्याला टच झाली फ्रेमला तर ते खराब होती फ्रेम, म्हणून हे दिलेलं आहे. हे चांगली गोष्ट आहे. त्यानंतर टायर पाठी पण बघू शकता,
मल्टिप्लाय बाय 2.10 रिचचा टायर आहे आणि रिफ्लेक्टर आपल्याला भेटतातच आणि इथं कॅम्बिओची ब्रँडिंग आहे. त्याच्यानंतर बघू शकतात गिअर. त्याच्यानंतर आपल्याला ह्या साईडला बघायला भेटतं ते तुम्हाला दाखवतो. बघू शकतात सायकलचं इथं ह्या साईडला आलो तर बघू शकतात डिस्क ब्रेक आपल्याला भेटलं आहे SL4M400. बघू शकतात डिस्क ब्रेक आणि नॉर्मली सगळ्या सायकलमध्ये इथं असतं ह्याचं डिस्क इथं असते. हे कॅलेबर आहे ना, हे कॅलेबर इथं असतं तर कॅलेबर इथं दिले. हे मस्त आहे म्हणजे इथून काय होणार नाही, इथं चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याला इथं हे दिलेलं आहे लॉकआउट सिस्टम, म्हणजे आपण कधी पण टायर काढून नेऊ शकतो. कुठे आपल्याला काढायचे गाडीत ठेवायचे तसं. आणि पुढे पण आहे आणि पाठी पण आहे. त्यानंतर सायकल बघतच असतात, एकदम मस्त क्वालिटीची सायकल आहे. कलर वाईज सगळं मस्त आहे आणि ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता. वेबसाईटवर जाऊन त्याचे ॲमेझॉन फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकतात. वेबसाईटचं नाव बघू शकता www.cambiobikes.com. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही घेऊ शकतात. सायकल मस्त आहे, ह्याच्यामध्ये अजून मॉडेल पण भेटतात, म्हणजे खूप मॉडेल आहेत कॅम्बिओचे, तर तुम्ही बाय करू शकता. चांगली सायकल आहे. मी चालून पण बघितली सकाळी, पण व्हिडिओ नाही काढला, पण संध्याकाळी मी व्हिडिओ काढणार आहे, त्याचा सेपरेट व्हिडिओ येईल. तो सस्पेन्शन टेस्ट, गिअर टेस्ट, ब्रेक टेस्ट सगळं येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता तर मी सायकलचं एवढंच दाखवलं आहे. त्यानंतर इथं बघू शकता पॅन्डल दाखवायचे विसरलो. बघू शकतात पॅन्डल पण एकदम हेवी क्वालिटीचे पॅन्डल आहेत आणि इथं स्टीलचे पॅन्डल आहे, प्लास्टिक नाही भेटत आपल्याला, स्टीलचं भेटतं. पण सायकल तुम्ही बघसाल ना, बाय करून बघा फक्त, ही एवढी चांगली क्वालिटीची सायकल आहे. तुम्ही घेसान तर बोलसान. बघू शकतात स्टँडची क्वालिटी पण बघा, आणि स्टँड आहे ना ॲडजस्टेबल आहे. बघू शकता तिथं स्क्रू दिलेले आहेत, हे आपण लूज करू शकतो, मोठं करू शकतो, छोटं करू शकतो. हे बरोबर ॲडजस्ट करून दिलेलं आहे, पण आपल्याला करायचं असेल तर करू शकतो. बघू शकता हे सगळं खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. आणि फ्रेम साईज 16.5 आहे आणि व्हील साईज 26 आहे. बघू शकतात एकदम कलर पण तुम्ही बघसाल ना तर मस्तच आहे. आधी सीट आपण ॲडजस्टेबल सीट आहे, बघू शकतात छोटी मोठी करू शकतो. तर फ्रेंड्स मी तुम्हाला सायकल दाखवली, बघू शकतात सायकल खूप मस्त आहे. आणि आता व्हिडिओला एंड करूया. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, म्हणजे ब्लॉग नाही म्हणजे तुम्हाला रिव्ह्यू व्हिडिओ दाखवला आहे फक्त सायकलचा, आता टेस्टिंग पण येईल सायकलची. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.